तुम्हाला माहित आहे का, चक्रवर्ती अशोक सम्राट यांचे 84,000 स्तूपे हे कुठे गेले? इतिहास सांगतो चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी 84,000 स्तूपे ही बांधली होती, पण आज प्रश्न असा आहे की 84,000 स्तूपे कुठे गेली? कलिंग युद्धानंतर अशोक सम्राट यांनी गौतम बुद्ध यांच्या अस्त्या संपूर्ण साम्राज्यात वाटल्या आणि त्या अस्थी ठेवण्यासाठी हजारो स्तूप बांधण्याचा आदेश दिला। याचा उल्लेख बौद्ध ग्रंथ अशोक वदनामध्ये आढळतो। पण इतिहासकार सांगतात 84,000 हा आकडा प्रत्यक्षात संख्या नसून प्रतिकारात्मक असू शकतो, कारण बौद्ध परंपरेत 84,000 म्हणजे असंख्य किंवा खूप मोठी संख्या। आजही काही स्तूप हे अस्तित्वात आहे। उदाहरण म्हणजे सांची स्तूपा, धमेका स्तूपा, भारहूत स्तूपा। हे स्तूप मौर्य काळातील बौद्ध स्थापकांचे पुरावे आहेत। मग बाकीचे स्तूप हे कुठे गेले? इतिहासकार सांगतात की काही काळाच्या ओघात नष्ट झाले, काही आक्रमकांनी उद्ध्वस्त केले, काही जमिनी खाली दडले आणि काहींचे दगड इतर बांधकामासाठी वापरले गेले। म्हणजे 84,000 स्तूपांपैकी बहुतेक इतिहासात हरवले, पण आजही उरलेले काही स्तूप आपल्याला आठवण करून देतात की एका युद्धानंतर एका सम्राटाने संपूर्ण जगाला धम्माचा मार्ग दाखवला।